सर्व अच्युत गोत्रीय बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधुसंतांना दंडोत प्रणाम. सर्वज्ञ श्रीचक्रप्रभूंनी या सृष्टीवरती अवतार घेतल्यानंतर या जीवाच्या हिताकारणे, भल्याकारणे, अयोग्य जीवाला योग्य करण्यासाठी व ज्ञानाला प्रेमाला पात्र करण्यासाठी परमेश्वरांनी या महाराष्ट्रात परिभ्रमण करून ज्या अनंत लीळा केल्या, त्या अनंत लीलेमधून आपल्याला जो समज दिला, बोध दिली, जाणीव दिली, तो बोध, समज, जाणीव आपल्या जीवनात उतरून परमेश्वराबरोबरच अप्रत्यक्षरित्या हा आपला जीवन प्रवास करत करत परमेश्वराला प्राप्त करण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. परमेश्वर सर्वज्ञ श्रीचक्रप्रभू वाकीला आहे आणि वाकीला असताना अनेक सद्भक्त परमेश्वराबरोबर आहे. एकदा असंच सर्वज्ञ संध्याकाळच्या सुमारास मठाच्या ओसरीवरती आसन देवाचं झालेलं होतं आणि ते गाव पूर्णपणे ओस पडलेलं होतं. अर्थात तिथं कोणी राहत नव्हतं, सर्व बाहेर राहायला गेलेले होते आणि त्यामुळं ओस पडल्यामुळं तो चोरांचा अड्डा झालेला होता. रात्री चोर यायचे चोरी करून आणि तिथं थांबायचे, वाटप वगैरे करायचे. अशा पद्धतीनं कोणी ज्या ठिकाणी राहत नाही तिथं चोरांचे अड्डे तयार होतातच. तर त्या गावातही असाच एक चोरांचा अड्डा तयार झालेला होता आणि देव नेमके त्याच गावात जाऊन थांबलेले आहे. संध्याकाळी तिथे चोर आले. आता भक्तजन जे आहे ते बाजूच्या गावामध्ये, तिथे त्या गावामध्ये कोणी नसल्यामुळे बाजूचं गाव आहे रातांजन, त्या गावाला भिक्षेसाठी गेले होते आणि येताना रहदारीच्या वाट्यावरती ज्या ठिकाणी नदी आहे, वळण आहे, अशा ठिकाणी ते चोर लपून बसलेले होते आणि त्या भक्तजनांना ते दिसले आणि मग सर्वज्ञांना चोराविषयी त्यांनी सांगितलं की जे आम्हाला चोर दिसले, म्हटले झुडपामध्ये माणसं दिसली. तोपर्यंत चोर अचानक त्यांच्या पाठीमागं येत हे कोण आले बाबा, कधी आजपर्यंत येत नाही कोणी माणसं इथं. आणि त्यामुळं त्या भिक्षेला गेलेले जे सद्भक्त आहे त्यांच्या पाठीमागं ते चालत चालत अचानक देवाच्या समोर येऊन उभे राहतात आणि भक्तजन, बाईसा सर्व घाबरतात, बाबा चोर चोर. आणि त्यामुळं देवसुद्धा म्हणतात, बाई घाबरू नका, तुम्ही सर्व आतमध्ये जा, मी बोलतो त्यांच्याशी. आणि सर्वज्ञांनी अंगणात गमन केलं, तिथे उभे राहिले आणि सर्वज्ञ म्हणाले, महात्म्य हो या. त्या चोरांनासुद्धा महात्म्य म्हटल्यानंतर थोडंसं त्यांना हायसं वाटलं. तेव्हा ते नमस्कार करून चोर म्हणे, जी आम्ही आलो, परंतु आम्ही वाईट हेतूने आलेलो आहे, आम्ही चोर आहे. अप्रत्यक्ष त्यांनी स्वतःची ओळख करून दिली आणि देव म्हणतात, तुम्ही महात्म्य की, तुम्ही आमच्याशी काय वाईट वर्तन कराल. म्हणजे एखादा वाईट जरी माणूस असेल तरी त्याला चांगलं म्हणून त्याच्यामध्ये जे चांगुलपण आहे ते जागृत करणं आणि त्याची जी वाईट प्रवृत्ती आहे ती कमी करणं. तो स्वतः ते चोर म्हणतात, आम्ही चोर आहोत, आम्ही वाईट हेतूने आलेलो आहोत. आणि परमेश्वर म्हणतात, तुम्ही महात्म्य, तुम्ही आमचं काय वाईट करणार आहे म्हटले. म्हणजे अप्रत्यक्षरित्या त्यांना त्यांची जाणीव करून देतात की तुम्ही कोण आहात, तुम्ही का करता, कशासाठी करता. आणि ती जाणीव करून दिल्यानंतर तुम्ही त्रास कशाला द्याल आम्हाला, असं म्हटल्यानंतर ते चोर म्हणतात, चोरांना काय संत आणि महात्म्य म्हटले. आता देवाने तर समजवलं आहे, परंतु ते म्हणतात, चोरांना काय संत, काय महात्म्य, काय, आमचा चोरी करणं हा एक धर्म आहे आणि त्यामुळे आम्ही चोरी करायच्याच उद्देशाने आलेलो आहोत. आता देव म्हणतात, ठीक आहे, वाईट हेतूने जर तुम्ही आलेलाच आहात तर ज्याच्यासाठी आले ते करा तुम्ही. आमच्याकडं आहेच काय म्हटले, 2-1 फडकी आहे, कपडे आहे, तुम्हाला ते उपयोगी पडतील. आम्ही महात्म्य भिक्षू म्हटले, आम्हाला काय कोणी बी परत आम्हाला देईल. म्हणजे कोणत्या प्रकारचं वाद भांडण न करता, तुझं माझं न करता आणि खूप जास्त न समजावता देवाने सांगितलं की तुम्ही ज्या उद्देशाने आलेले आहे ते तर तुम्ही करायचं असेल तर तुम्ही करू शकता. आमच्याकडं आम्ही भिक्षुक महात्म्य आहे, आमच्याकडं आहेच काय कपडे लत्ते थोडेफार, ते तुम्ही घेऊन जा, तुम्हाला उपयोगी पडेल आणि आम्हाला परत कोणी ना कोणी देणारच आहे. त्याच्यामुळे ते सांभाळून आणि ते संग्रह करून आणि तुम्हाला न देऊन तुमच्याशी वाद घालून उपयोग काय म्हटले. अप्रत्यक्षरित्या असं सांगितल्यानंतर त्यांचं जे पूर्ण विचारधारा आहे नकारात्मक, ती पूर्ण निघून गेलेली आहे. अर्थात भिक्षू महात्म्य परमेश्वर म्हणतात, ही देण्याची प्रवृत्ती आपली असली पाहिजे. कोणत्या उद्देशाने आलेले याचा विचार न करता आपण आपला धर्म सांभाळला पाहिजे. आणि आपल्या धर्मावरती जर आपण ठाम असेल तरच धर्म आपलं रक्षण करत असतो. परंतु कालानुक्रमे जरी बदल झालेला असेल तर परिस्थितीनुरूप जर आपला धर्म जर आपण बदलायला लागलो, तत्व, सिद्धांत, आचार, विचार, निष्ठा जर बदलायला लागलो तर मात्र धर्म आपले रक्षण कधी करू शकत नाही. धर्म
तेव्हाही देवाच्या वेळेत देवाने सांगितलं तेव्हाही तोच आहे, आजही आहे आणि उद्याही तोच राहणार आहे. तर तो सिद्धांतामध्ये काही बदल होत नाही. परंतु आपल्या विचारामध्ये बदलाच्या पाठीमागं आपण किती विचार बदलायचा आणि त्या बदलातून आपण काय नेमकं निष्ठा कशी ठेवायची, किती ठेवायची, हा विषय मात्र आपला आहे. परमेश्वरांनी स्पष्ट त्यांना सांगितलं की तुम्हाला जे पाहिजे ते घेऊन जाऊ शकता, आमच्याकडे तसंही काही नाहीच आहे आणि जरी तुम्ही जे नेलं तर ते आम्हाला कोणी ना कोणी देणारच आहे, कारण आम्ही भिक्षा मागणारे भिक्षुक. त्यामुळं आम्हाला ते सांभाळण्याची आणि संग्रह करण्याची आवश्यकता पण नाही. त्यागाची प्रवृत्ती, देण्याची प्रवृत्ती, मागतोय तुला उपयोगी पडणार आहे तू घेऊन जा, ही प्रवृत्ती महत्त्वाची आहे. आणि असं बोलून त्यांनी असं बोलल्यानंतर त्यांची जी कुमती आहे ती पूर्णपणे हरली. त्यांचा जो रोष होता किंवा चोरीचा जो उद्देश होता, नकारात्मक ज्या भावना होता, ते पूर्णपणे त्यांच्या निघून गेल्या. चोर म्हणे नाही जी तसं काही नाही, गोसाव्यांनीच नेसावं, गोसावींनीच ते ठेवावं, गोसाव्यांनीच पांघरावं, आम्हाला नको. गोसावींनी वास्तव्याला इथं योग्य जागा नाही आहे म्हटले, कारण इथं सर्व चोर येतात, चोरांची ती जागा आहे, चोरीचं वाटप करण्याची ती जागा असल्यामुळे गोसावींनी इथं थांबू नये. आता त्यांनी अप्रत्यक्षरित्या देवाला सांगितलेलं आहे का इथं ही परिस्थिती असल्यामुळं तुमच्या योग्यतेची ही जागा नाही आहे आणि तुम्ही थांबू नये. देव म्हणता आमच्याकडे काय आहे इथं नसायला, आमच्या जर काही असतं तर आम्ही इथं कशाला आलो असतो, आमच्याकडं आहेच नाही काही, त्यामुळं आम्ही का नसावं इथं. त्यामुळं आता त्यांनी जरी किती सांगितलं आणि देव काय उद्देशाने, त्याच उद्देशाने किंवा कशाच्या तरी त्यांना दाखवण्याच्या उद्देशाने आलेले ते चोर बी काही भाग्यवान की त्यांना काही का असेना परंतु परमेश्वराचं दर्शन झालं, देवाशी संवाद साधला गेला, देवाने त्यांना 4 गोष्टी सांगितल्या आणि ज्याच जीवासाठी परमेश्वर आलेले त्या जीवाला जे बी कल्याण करायचं, जे बी हित करायचं, भलं करायचं ते करूनच देव जाणार आहे. कोणीतरी सांगतं आहे म्हणून देव ऐकणारे थोडीच आहे. म्हणून तसं काही नाही म्हणे आम्ही या जागेवर थांबलो काय, नाही थांबलो काय, आमच्याकडं असं काही नाही आहे आणि तसं काही असतं तर आम्ही आलो पण नसतो आणि आम्हाला माहीत नाही असंही काही नाही म्हणे, आमच्याकडे तसं काही नाही म्हटले. सर असं आहे तर मग देवाने सुखाने राज्य इथंच करावं, काय हरकत नाही म्हणे देवा. म्हणून त्यांनी कमरेत वाकून दंडोत पण केला, देवाला नमस्कार केला आणि निघाले. अशा पद्धतीने सर्वज्ञांनी त्यांची जी बी दुर्मती आहे, जी विचारधारा आहे नकारात्मक, ती पूर्ण काढून टाकलेली. परमेश्वर आपल्याला कळत न कळत आपल्या मनामधली जी प्रवृत्ती आहे, घेण्याची अभिलाषी आहे, लालच आहे, ही देवाने आपली काढून टाकली. आपण महात्मे आहोत, म्हणजे परमेश्वराने आपल्याला बोध दिलेला आहे आणि बोध दिलेला असताना मग आपण वाईट कसं करणार, वाईट कसा विचार करणार, नकारात्मक विचार कसा करणार किंवा चोऱ्या माऱ्या करण्याचा उद्देश आपण कसा ठेवणार. चोराला देव म्हणतात तुम्ही महात्मे, तुम्ही आमचं काय वाईट करणार आहे आणि देवाने तर आपल्याला बोध दिलेला आहे, आपल्याला जाणीव करून दिलेली, तरी जर आपण तसा विचार करत असेल तर आपण खरंच महात्मे आहोत का. आणि हा विचार आपण केला पाहिजे. म्हणून नैतिकता धर्माचा पाया आहे. तो ज्या ज्या ठिकाणी जसा जसा सांभाळता येईल त्यातूनच धर्म सांभाळला जातो आणि धर्म मग आपल्याला सांभाळत असतो. परंतु कळत न कळत आपल्याकडून बऱ्याच चुका होत असतात. त्या चुकीचं प्रायश्चित्त आपण घेतलं पाहिजे आणि भविष्यात आपल्याकडून अशी चुकी होता कामा नये. कारण लालच, पैसा या माध्यमातून, मानापानाच्या माध्यमातून आपल्याकडून कळत न कळत खोटं बोलणं आहे, भामटेपणा करणं आहे किंवा चोऱ्यामाऱ्या करणं आहे, हे अप्रत्यक्षरित्या घडत असतं आणि ते न घडू देणं ही एक साधना आहे आणि त्या साधनेवरच आपण जर गेलो तरच परमेश्वर आपल्याला प्राप्त होणार आहे. आपल्या जीवनामध्ये मग कौटुंबिक जीवन असेल, नामधारक वासनिकाचं जीवन असेल, व्यावसायिक जीवन असेल, साधू संतांचं जीवन असेल, मग ते वैयक्तिक असो, सामाजिक असो. अर्थात साधू संतांचं वैयक्तिक जीवन राहिलेलंच नाही. ते ज्या अर्थी साधू झाले, ज्या अर्थी त्यांनी त्याग केला, त्या अर्थी त्यांचं सामाजिक जीवन झालं. त्यांनी ज्या ठिकाणी जिथं आहे तिथं नैतिकता सांभाळणं हे धर्माचं मूळ पाया आहे आणि मूळ तत्त्व आहे, सिद्धांत आहे. त्याच्यामुळे ह्या गोष्टी आपण करण्याचा विचारसुद्धा आपल्या मनात आला नाही पाहिजे. परंतु कळत न कळत आपल्याला अनेक ठिकाणावर अशा गोष्टीचा अनुभव येत राहतो. नामधारक वासनिकांना मग काही पंक्तीच्या अनुषंगाने, काही कार्यक्रमाच्या अनुषंगाने, साधू संतांच्या काही गोष्टी आपल्याला ऐकू येतात, त्यामुळं आपण नकारात्मक होतो. खरं म्हणजे आपण नकारात्मक न होता ती आपल्याला शिक भेटलेली आहे, आपल्याला एक अनुभव भेटलेला आहे, आपल्याला त्या व्यक्तीची ओळख आपल्याला झालेली आहे, अप्रत्यक्षरित्याचा फायदा आपल्याला झालेला आहे. त्यांना आपण धर्मनाथ्यांनी धर्म अनुषंगाने ज्या बी गोष्टी करत आलो त्या धर्मभावनेने करतो आहे, धर्महेतूने करतो आहे. परंतु जर चुकीचा आपल्याला अनुभव येत असेल तर तो आपल्यासाठी अनुभव आहे, शिक आहे, नॉलेज आहे आणि आपल्यासाठी झालेला तो फायदा आहे.
त्यानंतरच्या काळामध्ये मात्र आपण अशा गोष्टीपासून सावध राहिलो पाहिजे, कारण व्यक्ती जेवढ्या प्रवृत्ती असतात आणि त्या प्रवृत्तीनुसार, त्या संस्कारानुसार हा जीव चालत असतो. खरं म्हणजे धर्म परमेश्वराचा प्राप्त होत असतो. एक तर आवडी असेल, त्याच्यानंतर संस्कार असेल आणि चिकित्सा असेल. नुसती आवडी असण्याला उपयोग नाही, नुसता संस्कार असण्याला उपयोग नाही. आवडी आहे, संस्कार आहे, परंतु तो ज्ञान जर समजून घेत नसेल, जाणून घेत नसेल, तर चुकीच्या गोष्टीतूनही तो अविधी घडू शकतो. ती चिकित्सा असली पाहिजे. महादाईसाला आवडी पण होते, संस्कार पण होतात आणि चिकित्सा पण होते, आणि म्हणून त्या परमेश्वरापर्यंत पोहोचलेल्या. आणि परमेश्वराने सुद्धा त्यांच्यावरती अप्रत्यक्षरित्या खूप प्रेम केलेले, त्यांना घडवलं मडवलेले. तसं आपल्याकडे ह्या 3 क्वालिटी असल्याच पाहिजे. एक तर संस्काराबरोबरच आवडी आणि संस्कार हे टिकवायचं असेल, वाढवायचं असेल आणि तिची प्रतिकारांता परमेश्वरापर्यंत न्यायची असेल, तर आपल्यामध्ये चिकित्सा असणं गरजेचं आहे. का, कशासाठी, हे तत्त्व काय, सिद्धांत काय, याचं प्रमाण काय, आपण जे करतो आहे त्यातून आपल्याला काय फायदा होणार आहे आणि खरंच देवाला ते अपेक्षित आहे का, या प्रश्नांचे उत्तर जोपर्यंत आपल्याला भेटत नाही तोपर्यंत आपण काहीही करू नये. आंधळं डोळे बंद करून धार्मिकता करणं हे परमेश्वराला अपेक्षित नाही. देव म्हणतात आंधळ्याला धर्माचा अधिकारच नाही. आणि आचार्य म्हणतात आंधळा तो कोण, म्हणले सर्व दिसतंय परंतु तो बघत नाही, तो आंधळा. आणि आपल्याला सर्व दिसूनही जर आपण न बघितल्यासारखं केलं तर अप्रत्यक्षरित्या धर्माचा आपल्याला अधिकार प्राप्त होणार नाही. तिकडं जा तिकडं, कशाला आला तू इकडं. तर ह्या ज्या गोष्टी आहे ह्या आपण समजून घेतल्या पाहिजे. आणि धर्म काय आहे त्याची जाणीव करून आपण त्या आपल्या जीवनामध्ये उतरवल्या तरच आपल्याला त्याचा परमेश्वराचा जो धर्म आहे त्याचा फायदा होणार आहे. त्यानंतर जोगनायक जे आहे हे पद्मनाभी देवाचे वडील भाऊ. पद्मनाभी देव अनेक दिवसापासून परमेश्वराच्या सन्निधानात आहे, आणि या सन्निधानात असल्यामुळं तिकडं जोगनायक अज्ञानी आहे, त्याला काही माहीत नाही. ते सावकार आहे, मोठे श्रीमंत माणसं आहे. त्यामुळं तो जोगनायक त्या पद्मनाभी देवाला आणण्यासाठी देवाकडे येतो आहे. त्याला त्याच्यातलं कोणत्याही प्रकारचं नॉलेज नाही. आणि ज्या अर्थी पद्मनाभी देव बऱ्याच दिवसापासून आलेला नाही, याचा अर्थ त्याला आणण्यासाठी आपल्याला एकट्याला जाऊन उपयोग नाही असं त्याच्या लक्षात येतं. कोणीतरी त्याचा गैरसमज करून दिलेला असेल. आणि मग पद्मनाभी घर सोडून सर्व त्यांच्या सन्निधानात राहत असल्यामुळं एके दिवशी हा जो त्याचा भाऊ आहे जोगनायक, तो घोडे वगैरे घेतो, बऱ्याचशा शस्त्रधारी जे सैनिक आहेत ते घेतो आणि आयुष्यात पद्मनाभी नेण्यासाठी वाकीला यायला निघतो. पुष्कळ निष्णांत सैन्य त्यांनी निवडलेले असतात आणि त्यांना तो आदेश देतो, तुम्ही पुढे जा आणि श्री चांगदेव राऊळांच्या ठिकाणी माझा भाऊ आहे पद्मनाभी देव, त्याला घेऊन यायचं आहे. जर यदाकदाचित त्याला नाही आणता आलं तर काही करण्याची तयारी ठेवा. म्हणजे अप्रत्यक्षरित्या त्यांनी त्याला काहीच नाही, तो भांडण वाद किंवा लढाई करूनच त्याला आणण्याच्या उद्देशाने तो निघालेला आहे. आणि राऊळाला असं जे बी करण्याची गरज पडेल ते करा असा तो आदेश देतो. आणि ते सर्व पुढे येतात. वाईट हेतूने त्याने ते सैन्य पाठवलेलं असतं आणि पाठीमागं तोही निघालेला असतो. सर्वज्ञांचा दुपारचा पूजा अवसर झाला, आरोग्यानं झालेली असते आणि पोट झालेला असतो, उपोट झालेला असतो. ओसरीने आसनावर देव आता उपिष्ट झालेले आहे. दुपारची वेळ आहे. संध्याकाळचा साधारण 4च्या सुमारास आराम वगैरे झाल्यानंतर भक्तजन सर्व भिक्षा करून आलेले असतात. आणि भक्तजनांना भिक्षा करून येत असताना त्यांना बरेचसे येताना सैनिक दिसतात, शस्त्रधारी सैनिक. आणि त्यांच्या लक्षात येतं का काहीतरी गडबड आहे. ते देवाला येऊन सांगतात की देवा बरेचसे सैनिक येताना दिसले म्हणले. आणि आता देव सर्वज्ञ आहे, देवाला सर्व माहिती. देव म्हणतात घाबरू नका, याचा भाऊ पद्मनाभीचा भाऊ त्याला नेण्यासाठी येत आहे म्हटले. इतक्यात ते सैनिक देवासमोर अचानक आले. सर्वज्ञांना पाहिल्याबरोबर त्यांची मात्र देवाचं जी सुंदर अशी श्रीमूर्त आहे ती पाहिल्यानंतर मात्र ते ज्या उद्देशाने आले, जो भावनेने आले, ज्या हेतूने आले, ते पूर्णपणे विसरून गेले की आपण का आलो, कशासाठी आलो, आपल्याला आदेश काय आहे. आणि ते सर्व विसरून गेल्यानंतर त्यातले काही सांस्कारिक जे सैनिक होते त्यानंतर अरे गोसावीस तर साक्षात मल्लनाथ, साक्षात सोमनाथ, अशा पद्धतीने त्या देवतेचे, त्यांच्या देवतेचे ते नावं घेऊन देवाला हात जोडून नमस्कार करायला लागले, दंडोत घालायला लागले, वाकून कोणी नमस्कार करायला लागले. अशा पद्धतीनं काया प्रणित करून दंडोत घालून ते समोरच देवाच्या बसले.
ढाली वगैरे ज्या आहे त्या उलट्या करून ठेवल्या, त्याच्यावर तलवारी ठेवून दिल्या. गरुडासह भोवताली देवाच्या चारी बाजूनी बसल्यानंतर साक्षात पूज्य लिंग आहे. कसा तो पापी दुराचारी म्हटले, कसा लिंगभेद करत होता, ब्राह्मण नाही हा चांडाळ आहे. म्हणजे तो त्यांना ज्यांनी पाठवलं होतं जोगनायकांनी, त्या जोगनायकाला अप्रत्यक्षरित्या ते शिव्या द्यायला लागले. एवढे मोठे मान्यवर पुरुष पाहिलेत, उत्तम श्रेष्ठ कुळातल्या ठिकाणी पाहिले, हे आम्ही एकदाच पाहिले, पहिल्यांदाच पाहिले म्हटले. आणि देवाची ते स्तुती करत करत हात जोडून देवाचं दर्शन घेत राहिले. आता इकडं जोगनायकाला काय वाटलं की एवढे मोठे सैनिक पाठवलेले आहे हजारो, ते पद्मनाभीला घेऊन येतील आणि काही जर करायची गरज पडली तर ते करतीलही. परंतु बराच वेळ झाल्यामुळं जोगनायक पाठीमागून येतोय, परंतु त्याला बराच वेळ काही त्याला चाहूल लागेना, काही निरोप येईना, कुणी येण्याची शक्यता जाणवत नाही. वेळ झाल्यानंतर तोही चालत चालत देवापर्यंत आला. सैनिकांना उशीर का लागला म्हणून जोगनायक स्वतः देवासमोर आलेले, दंडोत घातले, श्रीचरणावर मस्तक टेकवलं त्याने सुद्धा. आणि वाईट करण्याचा हेतू त्याचा होता, तो सुद्धा त्याचाही दूर गेला. कारण सारे सैनिक हात जोडून देवाच्या समोर उभे बसलेले आहे, देव आसनावर उपविष्ट आहे. देवाने ती श्रीमूर्त अत्यंत सुंदर अशी स्वीकारलेली आहे. आणि ते पाहिल्यानंतर तो सुद्धा तो वाईट हेतू उद्देश घेऊन आला, तो पण गेला. आता तो बसल्यानंतर देव त्याला स्वतःहून विचारता, क्षम कुशल कसं काय चाललं आहे, बरं चाललं आहे का. आणि तो म्हणतो पद्मनाभी देवाला पाठव, याची आई रात्रंदिवस फार रडत आहे म्हटले, अन्न पाणी घेत नाही म्हटले. तो म्हणे सर्व बरे आहे, परंतु आई आजारी असल्यामुळे याला पाठवावं. सर्वजण याला आम्ही बोलावलं का म्हटले. आता देवाने त्याची शाळा घ्यायला सुरुवात केली, याला आम्ही बोलवलं का. तो म्हणतो नाही. मग काय आमच्यातला कोणी माणसाने आणलं का, जबरदस्ती आणलं का, जबरदस्ती बोलवलं का, तुमच्या घरातून उचलून आणलं का, याला काय आम्ही आणायला लावलं का. असे बरेच प्रश्न देवाने विचारल्यानंतर तो नाही जी म्हणायला लागला. आणि मग जर आम्ही आणलं नाही आहे, त्याला कोणी आणलं नाही आहे, त्याच्याकडून काय घेतलं नाही आम्ही, तर मग आम्हाला याची काय गरज पडली म्हटले. यांनी इथं राहावं, त्याच वेळेस आमचा फायदा आहे असं काही आहे का म्हटले. आम्ही याला थांबून का घ्यावं म्हटले. घेऊन जा तुमच्या पद्मनाभीला, आम्ही कुठं नाही म्हणतो आहे. असं म्हटल्यानंतर तो म्हणतो ठीक आहे, तुमच्याजवळ होता म्हणून आम्ही तुम्हाला विचारायला आलो आणि तुमच्याकडून घेऊन जायला आलो म्हणले. देवा तसं काही नाही. अशा पद्धतीनं तो देवाला विनंती करायला लागला. आणि मग तो सर्वज्ञ त्याला म्हणतात पद्मनाभी देवाला, जा पद्मनाभी देव. तर पद्मनाभी म्हणतात हा मला कसा नेतो हेच पाहतो म्हणले, त्याच्यात काय दम आहे. आता ते भावाभावांची लागली. तो म्हणतो मी घेऊन जाईल, तो म्हणतो तू कसा नेतो, मला पाहिल, मला कसा बांधून नेतो, तुझ्यात काय दम आहे. असं बरंचसं झाल्यानंतर देव त्यांना समजावतात का, देव म्हणतात बटिका आता यावेळेस जा बरं, परत ये म्हणले, काय हरकत नाही म्हटले. तुला काय कोणी मना करणार आहे का, तू येऊ नको असं म्हणणार आहे का. तू आता जा, आईला भेट, काय आहे ते क्षमकुशल बघ, आणि नंतर परत कधीतरी ये म्हटले. आणि मग असं देवाने समजावल्यानंतर त्यांनी ऐकलं आणि मग तो जोगनायकाबरोबर गेला. अर्थात परमेश्वराच्या ठिकाणी काही जीव येतात, घरी कोणत्याही प्रकारचं न सांगितल्यामुळं ते वेधल्या जातात, देवाकडंच राहतात. घरच्यांना अज्ञान असो, त्यांना काही माहीत नसतं, नॉलेज नसतं, बोध नसतो, जाणीव नसती, कोणीतरी काहीतरी सांगितलेलं असतं आणि म्हणून देवाने याच्यावर काही जादू केली का काय, म्हणून हा इथं घरदार सोडून राहिला. तर अशा ज्या गोष्टी घडणं आजही घडतात. एखादा बोधवंत जीव असतो, एखादा पूर्वकर्माचा, पूर्वश्रमाचा, पूर्वजन्मातला अधिकारी जीव असतो, त्याला बोध झाल्यानंतर तो निघतो घरातून, एखाद्या मार्गात जातो. घरचे लोक अज्ञानी असतात, नातेवाईक अज्ञानी असतात, ते मार्गात येतात, भांडण करतात, वाद करतात, पोलीस स्टेशनला जातात, बऱ्याच अशा गोष्टी घडतात. साधू संतही आता सावध झालेले आहे, कोणी आलं गेलं तर कोण आहे काय आहे सर्व चौकशी करून घरची परवानगी वगैरे घेऊनच ठेवतात. पूर्वी बऱ्याच गोष्टी अशा घडायच्या आणि आजही बऱ्याच गोष्टी घडतात. आमच्या अनुभवास बऱ्याच गोष्टी आलेल्या आहे, बऱ्याचशा गोष्टी आम्ही मिटवलेल्या पण आहे. तर ह्या ज्या गोष्टी आहे ह्या सर्व अज्ञानावत असतं. त्यांना त्या पद्धतीनं समजून सांगून त्यांच्या कलेनं घेऊन त्यांना लक्षात आणून जर दिलं, त्यांची जाणीव करून त्यांची अज्ञान फेडलं, तर बऱ्यापैकी अनुकूलता निर्माण होऊन त्या गोष्टीला अडचणी दूर होतात. परंतु ह्या गोष्टी आजही घडतात. तसंच या जोगनायकाच्या बाबतीत घडलं होतं. मग तिथं प्रत्यक्ष परमेश्वरा त्याची काही कणव असेल का परमेश्वराचं त्याला दर्शन व्हावं, त्या सैनिकांची कणव असेल त्या सैनिकांचं देवाला दर्शन व्हावं. अर्थात तो पद्मनाभी देव नसता तर त्या पद्मनाभी देवाला आणण्यासाठी ह्या सैनिकांना कशाला घेऊन आला असता, जोगनायक कशाला आला असता. म्हणजे कळत न कळत अप्रत्यक्षरित्या
परमेश्वराला प्रत्येक जीवाला काही ना काही द्यायचं आहे, अयोग्य जीवाला योग्य करायचं आहे. त्यांचा हेतू, त्यांची वाईट संस्कार असल्यामुळं ते आले होते वेगळ्या उद्देशाने, परंतु देवाकडे आल्यानंतर मात्र त्यांची जी कुमती आहे ती पूर्णपणे हरली आणि देवाचं दर्शन झालं. तसं एखाद्या जीवाच्या निमित्ताने अशा गोष्टी होतात. आल्यानंतर मार्ग पद्धत वगैरे जर बघितली तर त्यांचे बी नकारात्मक विचार थोड्याशा कमी होतात, अनुकूल होतात आणि अशा बऱ्याचशा घटना घडत राहतात. काही स्त्रिया आहे घर सोडून आलेल्या राहतात, मग त्यांचे घरचे त्रास देतात, काही मुलं किंवा काही मुली, अशा बऱ्याचशा गोष्टी घडतात आणि त्या घडलेल्या आहे. काही मुली ज्यावेळेस गेल्या ग्रॅज्युएट होऊन मार्गांमध्ये, तर घरच्यांनी पोलीस कंप्लेंट केली, ते प्रकरणं आपल्यापर्यंत आले, आपण समजावण्याचा प्रयत्न केला त्यांना, हा पण म्हटल्यानंतर काय आयडियाने त्या मुलीला घरी घेऊन गेले आणि जबरदस्ती लग्न लावून टाकलं. परंतु ह्या ज्या गोष्टी आहे हा समजून घेण्याचा विषय, हा बोधाचा विषय, हे कोणाचंही कामच नाही आहे. परंतु धर्मामध्ये ह्या ज्या गोष्टी आहे ह्या घडत राहतात. परमेश्वराच्या सन्निधानातसुद्धा अशा घटना घडत होत्या आणि आजही घडत आहे. त्या पद्धतीनं परमेश्वराने त्यांना त्यांच्या योग्यतेनुसार, अवस्थेनुसार, कन्वेनुसार त्यांना दर्शन दिलेलं आहे आणि पद्मनाभी देवाला त्या जोगनायिकाबरोबर पाठवलेलं आहे. एके दिवशी असंच दाको नावाचे जे भक्त होते ते देवाच्या दर्शनाला येतात आणि त्यांची भेट होते, दंडोत घातल्या जाते, श्रीचरणावर मस्तक टेकवलं जातं आणि देव म्हणतात बसा. मग तेही बसले. बसल्यानंतर बऱ्याच वेळ ते देवाला सुंदर असे श्रीमूर्त ते पाहत राहिले. देवाने सर्वांनी त्यांना धीर दिला. बाईसाकोरी जेवायला वाढलं, विडा देवीला. मग त्यांनी विनंती केली, जी मी जाईन आता, जावं का? देव म्हणतात ठीक आहे जावं. त्यांना परमेश्वराने अनुमती दिली आणि ते गेले. अर्थात त्यांच्या मनामध्ये काहीतरी नकारात्मक विचार होते, डिस्टर्ब झालेले होते. देवाकडे आल्यानंतर ते शांत झाले आणि देवाला ते माहीत असल्यामुळे देवाने त्यांना धीर दिलेला आहे आणि धीर देऊन त्यांना जीव वगैरे घातलं. जो बी जीव येतो त्याला त्याच्या पद्धतीनं, त्याच्या अपेक्षेने, त्याच्या भावनेने त्याची आदर सत्कार जर करून आपण त्याला जवळ जर केलं तर धर्माच्या अनुषंगाने खूप मोठं काम होऊ शकतं. परंतु हा अन्य आहे, हा कशाला आला, तू उपदेश घेतला आहे का, कोणी आलं, कोणी कुठून आला, काय आला, आपला धर्म आहे तो मानवताहीन नाही आहे. कुणी आल्यानंतर, ही सृष्टीच परमेश्वराने निर्माण केल्यानंतर आपल्याकडे येणारा कोणी असेल तर देवानेच पाठवला आहे अशी भावना, असा हेतू, विचार ठेवून आपण त्या व्यक्तीला आदर सत्कार करून चौकशी केली आणि त्या योग्याला ती गोष्ट दिली तर नक्कीच जीव जवळ येतो. परंतु यामध्ये काही सावधानता पण बाळगायची असते. कोणकोणत्या हेतूने, कोणकोणत्या उद्देशाने आलेला असतो. परंतु आपल्याला आपला धर्म काय आहे हे समजून उमजून घेऊन त्याला ट्रीट केलं पाहिजे, त्याला समजून घेऊन त्याला दिलं पाहिजे. परंतु नामधारक वासनिकांनासुद्धा असे बरेच अनुभव येत राहतात की साधूच्या वेशामध्ये येऊन एखादा व्यक्ती काही करू शकतो. म्हणून आपणही सावध राहिलं पाहिजे की कोण आहे, काय आहे, ओळख नसताना, कोणाकडून आले ही जाणीव नसताना फक्त कपडे आहे आणि मग आपल्या देवाचाच आहे, आपल्या धर्माचाच आहे असा आपला जरी संस्कार असला तरी पण समोरच्या व्यक्ती कोणत्या उद्देशाने, कोणत्या भावनेने आलेले आहे हे आपण लक्षात न घेतल्यामुळं बऱ्याचशा गोष्टी ऐकायला येतात. तर आपणही त्या बाबतीत सावध राहिलो पाहिजे आणि सावध होऊन त्या उद्देशाने, त्या भावनेने, धर्माच्या चौकटीत राहून जे बी आहे ते आपण केलं पाहिजे. त्यानंतर उपासनी जे आहे ते परमेश्वराच्या सन्निधानात असल्यानंतर त्यांना बऱ्याच वेळा स्थिती व्हायची आणि त्या स्थितीमध्येच ते असायचे. एके दिवशी त्यांना अशी स्थिती झाली आणि ती स्थिती सर्वज्ञांनी दिल्यानंतर त्यांना भिक्षेला पाठवलं. ते भिक्षेला जातात आणि त्या गावात भिक्षेला घेतल्यानंतर, त्या रातांजनाला भिक्षेला गेल्यानंतर एका म्हशीचं पारडूच ते उचलून आणतात. त्या स्थितीच्या भरामध्ये आपण काय करतो त्यांना लक्षातच येत नाही. अर्थात हे देवतेचे सुखफळं असतात आणि त्या जीवाच्या कणवेत परमेश्वराने ते दिलेलं असतं, परंतु त्यांना ते कळत नसतं की आपण काय करतो आहे. आणि त्या स्थिती दिलेल्या जीवाच्या अनुषंगाने जर कोणाकडून काही त्यांची जर घडलं, सेवा असेल किंवा काय देवाणघेवाण असेल, तर त्या जीवाचा अधिकार म्हणजे परमेश्वर अप्रत्यक्षरित्या कोणाच्या तरी माध्यमातून त्या जीवाची अवस्था, पात्रता बघून त्याला त्या ठिकाणी देण्याचं काम आणि पात्र निर्माण करण्याचं, अर्थात अयोग्य जीवाला योग्य करण्याचं काम चालू असतं देवाचं. एका ठिकाणी म्हातारीच्या चुलीवरची भांडंच ते घेऊन येतात, त्या काही तिथंच टाकून देतात. काहींचं करडईच, जे कढई असते ती घेऊन येतात. अशा बऱ्याच गोष्टी त्या घेऊन येतात. मुसळ असतं ते घेऊन येतात. विवस्त्र अवस्थेतच भिक्षा मागायला लागतात.
आणि त्यामुळं लोक घाबरतात, बाया तिथं घाबरतात. कारण ते काही बी करतात, काही उचलतात, काही टाकतात, काही फेकतात. परंतु बऱ्याचशा लोकांना माहीत असतं की चांगदेव राऊळांचे आहे आणि चांगदेव राऊळांचे असल्यामुळे त्यांना काहीतरी पिसं लागलेलं आहे. अशा पद्धतीनं ते लोक घाबरतात आणि सांगतात की श्री चांगदेव राऊळांचे पिशाचे आहे म्हणे. कुणी म्हणायचे गावात पांडव आले, म्हणजे जसे अफवा उठतात अशा पद्धतीनं ते पांडव आले म्हणायचे. सर्वज्ञांना ते युधिष्ठिर समजायचे, बायसांना कुंती समजायचे, उपासनेनं ते अफाटबळ म्हणून भीम समजायचे. अशा पद्धतीने त्यांनी त्यांच्या पद्धतीनं तर्ककुतर्क करून नावं देऊन टाकले होते. आणि हे कलियुगामधले पांडव आहेत ते त्याच वेळेचे पांडव, परंतु वेगळ्या वेशामध्ये आलेले असावेत आणि हे पांडवच आहे असे कलियुगात पांडव अवतरलेत. अशा नाना प्रकारचे सामर्थ्यरूप गोष्टी एकामेकाला सांगायचे, अफवा उठवायचे आणि त्यामुळं लोकांना आश्चर्य वाटायचं. आणि ऐकल्यानंतर लोक बघण्यासाठी पण यायचे, काही उद्देशाने यायचे की अरे खरंच आहे का, चला. कारण आपल्याला एखादी गोष्ट कळाली, समजली का आपण उत्सुकता, चिकित्सा म्हणून तिथं जातो, बघतो, काही ऐकतो. तर ह्या गोष्टी अफवा उठल्यामुळं बरेचसे लोक देवाच्या येऊन दर्शनही घेऊन जायचे, बघायला पण यायचे. तर त्या अनुषंगाने त्या प्रसंगानुरूप परमेश्वर त्या जीवांना, अयोग्य जीवांना योग्य करायचे. त्याची पात्रता जशी आहे तशा पद्धतीनं देवाचं हे कार्य अखंडितपणे चालू असतं. आणि अशा काही गोष्टीतूनच्या माध्यमातून जे न येणारे जीव आहे ते सुद्धा परमेश्वराच्या दर्शनाला यायचे. याचं कारण का, की अरे हे खरंच आहे का पांडव, लोक म्हणतात ते खरंच आहे का, याची उत्सुकता ठेवून ते यायचे. आणि आल्यानंतर ते येऊन दर्शन घेऊन निघून जायचे. तर असे बरेचसे जे जीव आहे बघा, देवानी त्या उपासनेला स्थिती दिली नसती, त्या स्थितीच्या भरात तिने असे उपद्याप केले नसते, तर लोकांपर्यंत या चर्चा झाल्या नसत्या, अफवा उठल्या नसत्या. त्या चर्चा झाल्यामुळे त्या आश्चर्यजनक काही गोष्टी पाहिल्यानंतर, ऐकल्यानंतर लोकांना आकर्षण वाटलं नसतं, देवाकडं लोक आले नसते. आता जो ज्या संस्काराचा कोणी काहीतरी देवाला देऊन गेला असेल, काही दर्शन घेतलं असेल, कोणी पाहतच बसले असतील किंवा काही गोष्टी ऐकल्या असतील, त्याच्यात काही कुसंस्काराचे लोक असतात, ते नकारात्मक पण बोलले असतील, काही नावे ठेवले असतील, काहींनी काय तर हा संस्कार जो आहे, संस्कारा तो आवडी तो चिकित्सा जर निर्माण झाली तर प्रतिकारंता वाढते. अन्यथा त्या जीवाचा जसा संस्कार असेल तशा पद्धतीनं त्याचं आदगती, नीचगती, ऊर्ध्वगती ही वाढत राहते. पण परमेश्वराला द्यायचं आहे ऊर्ध्वगतीचं, अयोग्य जीवाला योग्य करण्याचं, ज्ञानाला प्रेमाला पात्र करायचं. म्हणून परमेश्वर अनंत जीवाला अनंत प्रकारे ह्या ज्या गोष्टी आहेत करवीत राहतात. कोणाला स्थिती देऊन, कोणाला दर्शन देऊन, कोणाला काय आश्चर्य दाखवून, कोणाला आकर्षित करून, कोणाला कशा पद्धतीनं. तसं आपल्यालासुद्धा अप्रत्यक्षरित्या कोणत्या तरी माध्यमातून इथपर्यंत आपण जर आपल्या भूतकाळात जर डोकवलं तर आपण आलो कसं इथपर्यंत. तर बऱ्याच अशा गोष्टी का रे याच्याकडे गेलो, त्याने असं सांगितलं, त्याने असं नेलं, त्यांनी त्या स्थानावर नेलं म्हणून मला अशी प्रचिती आली. बरेचसे लोक आपल्याला आख्यायिका सांगतात. कोणी आलं तर तुम्ही उपदेशी का झाले, कसे झाले, साधू आले तर तुमची इथपर्यंतची वाटचाल काय आहे, जर आपण विचारलं तर त्यातून आपल्याला या गोष्टीचा अनुभव येतो, प्रचिती येते. ना आपल्या जीवनाच्या बाबतीत तसंच आहे. त्याच्यामुळं परमेश्वराचे अखंडित कार्य कोणाच्या तरी माध्यमातून कुठंतरी चालू असतं आणि त्या पद्धतीनं परमेश्वर या जीवाला द्यायचं कार्य करत असतं. सर्वज्ञांनी मग मिरजगावला गमन केलं. वाकीवरून आता देव निघाले आहे, मिरजगावला आलेले आहे. आणि तिथंच सोंडीवरतीच थोड्या वेळ आसन झालं, देवळाच्या चौकात मग आसन झालं. बाईसांनी चरणशाळण प्रक्षालन केलं, आरोगणा झाली, गुळा झाला, विडा झाला. एक दिवस वस्ती झाली परमेश्वराची. त्यानंतर मग मांडवगणला देवानी गमन केलेलं आहे. तिथंही सिद्धनाथाच्या चौकात एक दिवस वस्ती झाली, तिथं पूजा अवसर वगैरे झालेला आहे. त्यानंतर देव घोगरगावीला जातात, तिथंही एक दिवस वस्ती झालेली. मग अरण्यग्रामी नागनाथीच्या देवळात देव जातात. अरण्यग्रामला गेल्यानंतर तिथल्या गुंफेत 5 दिवस मात्र अवस्थान असतं. अरण्यग्रामला अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे ते. तर ह्या ज्या गोष्टी आहे तिथं देवाचं 5 दिवस अवस्थान आहे. आणि मग त्या ठिकाणी बाईसा एकदा असंच देमाईसाला सांगते की हे आलं आहे सोलून आणा म्हणले. मग ती बाबांसाठी लवकर मी भाजी करीन त्या आल्याची. अशा पद्धतीनं ती सेवा बाईसा त्यांना देते. आणि ती होका म्हणून तिथं जवळच ओळ असतो पाण्याचा, ती जाते, ती धुवायला लागते. धुवायला लागल्यानंतर तिच्या लक्षात येतं की आल्याचे जे वरचे साल्ट आहे ते निघतात आणि ते व्हायला लागतात. तिच्या लक्षात येतं की हे साल्टसुद्धा आपल्याला उपयोगी पडतील, आपण का म्हणून ते वाहू द्यायचे. तिनं ते सारं गोळा केलं, धुवून टाकलं. धुतल्यानंतर जे वरचं येतं ते घेऊन आपल्या पदराला बांधलं, गाठीला बांधलं आणि
घेऊन आले. बाईसांना ते आलं जे आहे ते दिलं आणि दंडोत घातला देवाला, चरणावर मस्तक टेकवलं, सर्व बसल्या. मग देवाने विचारलं, का हो देमती, तुमच्या पदराच्या गाठीत काय आहे म्हणे बांधलेलं? आणि मग देमाईसा देवाला सांगते, जी हा कोंडा आहे म्हटले. आणि मग तिनं सर्व वृत्तांत सांगितला की बाईसांनी मला आलं धुवायला लावलं होतं ना, असं असं झालं आणि हा कोंडा वाहून जात होता म्हणून मग मी तो घेतला आणि मग तो बांधला. तर बाईसाला विचारलं का म्हणले तुम्ही देव म्हणतात? तर तिला असं सहजच वाटलं, ती नाही जी म्हणले, कोणत्यासारख्या गोष्टीला, एक त्या छोट्या गोष्टीला, त्या वाया जाणारी गोष्टी होती, वाहून जात होती, तर त्या बाबतीत काय विचारायचं? सर्व इतर देवाचं देवस्व म्हणजे सर्वच गोष्टीवर देवाचं सत्तेचे पदार्थ आहे म्हटले. आणि तुम्ही तर आमच्या सन्निधानात आहेत, इथं विचारल्याशिवाय घेता येत नाही आणि काही देता येत नाही म्हटले. त्याच्यामुळं आमचं का बरं नाही म्हटले, असं तुम्ही कसं काय समजता म्हटले. त्याच्यामुळं इथं कोणती गोष्ट विचारून घ्यावी म्हटले. वाया जाईल असं म्हणून न विचारताही आपण काही घेतलं नाही पाहिजे. आणि येथीचं जे आहे इथं बाईसांना विचारून घेतलं पाहिजे. त्याच्यामुळं तुम्ही असं वैयक्तिक कोणत्याही प्रकारचा विचार करून निर्णय घेणं हे चुकीचं आहे. जोपर्यंत तुम्ही इथं आहात तोपर्यंत बाईसांना विचारल्याशिवाय काही घेऊ नका. आणि मग त्या बाईसांकडे गेल्या. बाईसांना तिनं सर्व वृत्तांत सांगितलं का असं असं झालं आणि देवाने तुम्हाला विचारायला लावलेलं आहे. बाईसा म्हणतात, मग घ्या, त्यात काय म्हटले. आणि मग मी ते टाकून देत होते, ते मी घेतलं, पण देवाने सांगितलं का बाईसांना विचारूनच घ्या. मग बाईसांना सर्व पूर्ववृत्तांत सांगितल्यानंतर देवमाईसाला त्या म्हणतात, सर्वज्ञांनी असं निरूपण केलं की बाईसांना विचारून घ्यावं. आणि मग बाईसासुद्धा म्हणाली, हे काय झालं म्हणे, ब्राह्मणांच्या या विद्वांना तेल मीठ भाजीशिवाय अन्न काही जातच नाही म्हटले. तुम्ही ते आणलं कशासाठी? का आपल्याला काहीतरी तोंडी लावायला जेवणाबरोबर खाता येईल, त्याच्याशिवाय तुम्हाला काही अन्नच जाणार नाही का म्हटले. पण ठीक आहे म्हणले, आता तुम्ही आणलेच आहे तर उलट म्हणे तुम्ही भाग्यवान आहात, देवाने तुमच्या धर्माचं रक्षण केलं. मला विचारावं याचा अर्थ असा विषय नाही म्हणे, पण तुम्ही ज्या हेतूने आणलं तो हेतू चुकीचा आहे आणि त्या हेतूवरून तुम्ही धर्मावरून जाण्याची शक्यता आहे. तर देवाने तुमचं रक्षण केलेलं आहे, तुम्ही भाग्यवान आहात. परंतु आता घ्या म्हणले, या आलंही घ्या आणि कोंडाही घ्या, काय हरकत नाही. परंतु देवाने का सांगितलं, कशासाठी सांगितलं, तो उद्देश तुम्ही समजून घ्या आणि देवाने तुमचं धर्माचं रक्षण केलं याची जाणीव ठेवा म्हटले. आणि मग त्यांच्या इथे लक्षात आलं. बाईसांनी उलट त्यांना 4 गोष्टी समजून सांगितल्या. मग बाईसांना त्यांनी दंडोत केला आणि देवाला परत बाईसा म्हणतात, तुम्ही देवाला दंडोत घाला म्हणे, मला काय घालता, तुम्ही जा देवाला दंडोत घाला, नमस्कार करा आणि देवालाच सांगा काय सांगायचं. आणि मग देमती बाईसांना जे विचारलं मी, बाईसांनी असं असं सांगितलं, असं वृत्तांत परत ती येऊन देवाला सांगते. देमती आता बरं झालं म्हणले. काहीतरी देव म्हणतात, देमती बरं झालं, तुला जे समजलं, बाईसांनी जे तुला समजावलं तोच उद्देश माझा होता, ते तुझ्या लक्षात आलं पाहिजे. तुम्ही कशासाठी साधना करताय, आमच्या सन्निधानात का राहत आहे, त्याचा उद्देश काय आहे, इथली सेवा का करताय, खाण्यासाठी करताय का देव मिळवण्यासाठी करताय. त्या उद्देशाने जर तुम्ही कोणत्या हेतूने आले तेच तुम्हाला भेटणार आहे. त्याच्यामुळे जर इथं आलाय तर आम्हाला मिळवण्याचा हेतू ठेवा. काय भेटेल आणि कशाबरोबर काय भेटेल याला काही अर्थ नाही आहे. म्हणून आपण परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने परमेश्वराने जो आपल्याला बोध दिलेला आहे तो बोध कशासाठी दिला आहे, तो बोध आपल्याला कसा टिकवायचा, कसा वाढवायचा, का फक्तच जे भौतिक जगाचे सुख आहे ती मिळवण्याच्या उद्देशाने, दृष्टपर भक्तीच्या उद्देशाने आपण भक्ती करतो आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि त्याच्या पलीकडे जाऊन परमेश्वराने दिलेली आपली जे समज आहे, उद्देश आपला फक्त आणि फक्त परमेश्वर प्राप्तीचा असावा, तोची भेटावा, तोची मिळावा, ह्या उद्देशाने, ह्या हेतूने जर आपण धार्मिकता करत राहिलो तर परमेश्वरही आपल्याला सहाय्य करतात. आणि कळत न कळत अशा लेण्यांमधून आपल्याला जी परमेश्वराने समज दिलेली आहे ती समज आपल्या जीवनात उतरून जर आपण ती भक्ती करत राहिलो तर नक्कीच परमेश्वर आपल्याला भेटेल. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत हो.